प्रश्न आहे अक्षर समूह एल के जी जे या अक्षर समूहाचा PON या अक्षर समूहाचा जो संबंध आहे तोच संबंध प्रश्नचिन्ह आणि HGF या अक्षर समूहामध्ये आहे। आपल्याला हा अक्षर समूह जोडून घेण्यासाठी किंवा यांच्यातला संबंध शोधण्यासाठी नेहमीच्या पद्धतीने आपल्याला ABCD मांडून घ्यावी लागेल। ती मांडून घेण्याचा प्रयत्न करू किंवा मांडून घेऊ। तुम्ही परीक्षेमध्ये कच्चं काम करण्याच्या ठिकाणी हे कायमस्वरूपी लिहूनच ठेवायचं आहे किंवा परीक्षेमध्ये किमान 3 ते 4 प्रश्न अक्षरमाला किंवा अक्षर समूहावर आधारित असतात आणि मग त्यासाठी या पद्धतीची ABCD आपण जे आता घेतोय ती उपयोगी येते। आता बघा इथं L हे पहिलं अक्षर आहे, दुसरं अक्षर P आहे, म्हणजे L पासून P L चा नंबर 12 आहे आणि P चा नंबर 16 आहे। K चा नंबर 11 आहे, पुढे O चा नंबर 15 आहे, त्याच पद्धतीने J चा नंबर 10 आहे आणि J साठी आलेलं तिसरं अक्षर जे N आहे त्याचा नंबर 14 आहे। या अक्षरांच्या क्रमांकाचा नंबरचा व्यवस्थित विचार केला तर आपल्याला लक्षात येते 12 16 मध्ये 4 चा फरक आहे, 11 आणि 15 मध्ये 4 चा फरक आहे, 10 आणि 14 मध्ये 4 चा फरक आहे। म्हणजे दुसरं पद दुसऱ्या पदातलं प्रत्येक अक्षर हे पहिल्या पदातल्या अक्षरापेक्षा 4 ने पुढे आलेलं आहे। इथं मात्र आपल्याला हे दुसरं पद दिलंय, म्हणजे इथून आपल्याला 4 घरं मागे जावं लागणार। H पासून 4 घर, H चा नंबर 8 आहे, त्यातून 4 वजा केलं तर किती येतं 4। 4 नंबरवर आपण आलो तर उत्तराची सुरुवात D नसणार आहे, ते D कॅपिटल असणार आहे, म्हणजे हे असू शकत नाही, हे असू शकत नाही। त्याच्यानंतर G चा नंबर आपला 7 आहे, तिथून 4 घर आपल्या मागे जायचं आहे, 7 मधून 4 वजा केलं तर 3 येतं, म्हणजे D नंतर C असणार आहे, इथं D नंतर C आहे, इथं D नंतर C आहे। पुढचं अक्षर आहे F पासून आपल्याला 4 घर मागे जावं लागणार। F चा क्रमांक आहे 6, 6 मधून 4 वजा केलं तर उत्तर येतं 2, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 मध्ये DCB हे आपलं योग्य उत्तर असणार आहे।